नमस्कार. मी वर्षा सिरसाट, सर्टिफाईड योग शिक्षक, योग थेरपिस्ट, डिप्लोमा इन नॅचरोथेरपिस्ट. तर पाठीमागच्या काही व्हिडिओमध्ये आपण योग म्हणजे काय समजून घेत होतो, परंतु काही कारणामुळे मला त्याच्यापुढं व्हिडिओ बनवणं शक्य झालं नाही काही कारणामुळे. तर नक्कीच आपण यापुढे कंटिन्यू करणार आहोत. तर पाठीमागच्या थोडंसं रिकॅप घेऊया आपण. तर आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये विभूतिपाद पाहत होतो आणि विभूतिपादामध्येच कुठल्या प्रकारची विभूती म्हणजे सिद्धी प्राप्त करणं. तर पतंजली मुनींनी जे काही 4 पाद सांगितले आहेत, तर हा तिसरा पाद म्हणजे विभूतिपाद. तर यामध्ये कशाप्रकारे योग साधकाला सिद्धी प्राप्त होतात आणि कशाप्रकारे योग साधकाने या सिद्धीच्या पाठीमागं न लागता आपल्या देहाला म्हणजे ठाम राहिलं पाहिजे, आपल्या देहावरती कसं ठाम राहिलं पाहिजे. तर आपण पाहतो की सिद्धी प्राप्त करणं हे प्रलोभन आहे. तर हे प्रलोभनच्या पाठीमागं न धावता आपल्या ध्येयाकडं, तर आपण पाहतो की अष्टांग योगामध्ये ध्येय आहे की कैवल्य प्राप्ती करणं. तर ह्या ध्येयावरती ठाम राहणं हे योग साधकासाठी गरजेचं असतं. परंतु आपण पाहतो की योग अभ्यास किंवा योग अभ्यासाची तपश्चर्या आणि अभ्यास खूप प्रगत झाल्यानंतर एक अशी वेळ येते की तिथं सिद्धी प्राप्त होतात. परंतु आपल्याला सिद्धीच्या पाठीमागे न धावता आपण आपल्या ध्येयावरती ठाम राहायचं आहे. आणि हेच आपण पाहत होतो की जर धारणा, ध्यान, समाधी हे त्रय एकत्र आले की त्यातून संयम सिद्ध होतो. तर आपण पाहतो की धारणा, ध्यान आणि समाधी ह्या वेगवेगळ्या प्रक्रिया नाही आहेत, तर चित्तवृत्ती निरोधाच्या म्हणजे जी प्रक्रिया आहे तर त्याचेच ही काही अंग आहेत, त्यामधल्याच ह्या अवस्था आहेत. यांना वेगळं असं अस्तित्व नाही की आपण चित्तवृत्ती निरोधाची जी काही प्रगत अवस्था आहे तर त्या अवस्थेमधल्याच हे 3 अंग आहेत आणि हे 3 अंग एकत्र येतात आणि त्याच्यातूनच संयम सिद्ध केला जातो किंवा संयम प्राप्त होतो. तर ह्या संयमाने प्रज्ञेचा प्रकाश होतो आणि त्या प्रकाशामध्ये इंद्रियातीत ज्ञान होते, हे आपण पाहिलेलं आहे. कोणत्या सिद्धी प्राप्त होतात हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. महासिद्धी कशा योग साधकाला प्राप्त होतात, त्या कुठल्या आहेत हे सुद्धा आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर आज आपण त्याच्या पुढे कंटिन्यू करणार आहोत. तर विभूतिपादामध्येच की कशाप्रकारे विवेक ज्ञान प्राप्त होते. तर आपण पाहतो की धारणा, ध्यान यामधूनच धारणा, ध्यान, समाधी तर यांच्या संयमामधूनच आपल्या विवेक ज्ञान प्राप्त होते आणि विवेक ज्ञान हे तारक ज्ञान आहे. तर कुठल्याही एका क्षणावरती आपण जर संयम केला तर आपल्याला विवेक ज्ञान प्राप्त होते. तर आपण पाहतोय की एखाद्या क्षणावरती किंवा त्याच्या क्रमावरती जर संयम सिद्ध केला तर त्यातून विवेक ज्ञान प्राप्त होते. आणि या प्रकारे जर आपण अभ्यास करत राहिलो तर आपल्याला कुठल्याही नंतर म्हणजे योग साधक म्हणजे प्रगती योग साधकाची आपण हे लक्षणे पाहत आहोत किंवा विवेक ज्ञान कसं प्राप्त होतं हे सुद्धा आपण पाहत आहोत. आणि क्षण आणि त्या क्षणाचा क्रम ह्यावर जर संयम सिद्ध केला तर त्यातून आपल्या विवेक ज्ञान प्राप्त होते. आणि हा अभ्यास प्रगत झाला तर नंतर कुठल्याही क्रमाची किंवा कुठल्याही ज्ञानाची गरज लागत नाही. तर आपल्याला त्या गोष्टी पाहिल्या, योग साधकाने त्या गोष्टी पाहिल्या तरी त्याला त्याचं विवेक ज्ञान होतं. तर आपण पाहतो की कुठल्याही प्रसंगातून आपल्याला व्यवस्थित बाहेर पडण्यासाठी आपल्याकडे विवेक बुद्धी असणं, विवेक ज्ञान असणं फार गरजेचं आहे. कारण आपण सही सलामत प्रसंगामधून बाहेर पडणं हे विवेक ज्ञानाशिवाय, विवेक बुद्धीशिवाय शक्य नाही. आणि ही तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण साधना करतो. तर आपण पाहतो की विवेक बुद्धी जी आहे किंवा हे तारक ज्ञान जे आहे, हे तारणारं ज्ञान जे आहे हे योगानंच आपल्याला मिळतं. आणि त्यात पहिलं क्रमांकावर आहे तो म्हणजे भक्तियोग. तर आपण पाहतो की आपले जे शास्त्र आहे त्या शास्त्राचं जर आपण अध्ययन केलं तर आपल्याकडं विवेक ज्ञान किंवा आपण हे तारणारं ज्ञान आपल्याला लवकर प्राप्त होते. आणि अष्टांग योगानं जर आपलं हे ज्ञान घ्यायचं असेल तर आपलं यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी हे टप्पे पार करावे लागतील. आणि हे तेव्हा शक्य आहे की जेव्हा आपण ह्याच्यामध्ये सातत्य ठेवू, ह्याच्यात आपला दररोजचा अभ्यास आणि साधना असायला हवी. भक्तियोगामध्ये सुद्धा दररोज सातत्य पाहिजे. आपल्याला शास्त्राचं अध्ययन पाहिजे, गुरूंचं मार्गदर्शन जे आपल्याला
गुरुशिष्य परंपरेतून जे प्रमाणित गुरु लाभलेले आहेत त्या गुरूंचं आपलं मार्गदर्शन असायला हवं, नाही का. यासाठी आपला गुरु असणं फार महत्त्वाचं आहे, तरच आपल्यामध्ये विवेकज्ञान प्राप्त होईल. आणि असे हे जे विवेकज्ञान आहे ते आपल्या प्रत्येक प्रसंगामधून तरुण जाण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. तर आपण पाहतो की योग कशा प्रकारे आपल्याला मदत करतो आहे आपल्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी. तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इथेच थांबूया. पुढच्या भागात आपण पुढचं ज्ञान घेऊया. हरे कृष्ण.